तुकाराम भाऊराव साठे उर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांच्या प्रतिभा संपन्न क्रांतिकारी लेखणीतून व लोककलेतून परिवर्तनशील समाज घडविणारी विचारधारा प्रकट झाली, त्यांची आज जयंती. अण्णाभाऊ साठे यांची लेखणी ही नेहमीच उपेक्षितांच्या, शोषित, पीडित, वंचितांच्या खडतर जीवनाचा वेध घेणारी ठरली. न्याय, हक्क, संघर्ष, गुलामगिरी, चळवळ हे शब्द जणू त्यांच्या लेखणीतली शाई बनले होते, जे कथा, कादंबऱ्या, काव्य, लोकनाट्य, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा विविध साहित्य प्रकारातून झळकत होते, समाजाला जागरूक करत होते. मी जे जीवन जगतो, अनुभवतो तेच मी लिहितो असं म्हणत अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा, चित्रा, वैर, कृष्णाकाठच्या कथा, वारणेचा वाघ या आणि यासारख्या अनेक साहित्य रचनांमधून समाज जीवनातील वास्तवाचे प्रभावी दर्शन घडवले. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली ही लावणी प्रकारातील छक्कड लिहून अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक क्रांतिकारी आवाज दिला. ज्या ज्या चळवळीत त्यांनी सहभाग घेतला ती प्रत्येक चळवळ त्यांनी आपल्या ज्वलंत लेखणी व शाहिरी बाण्यातून लोकांसमोर मांडली. माणूस हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता, ज्यातील शब्दांमध्ये स्वातंत्र्याचे पंख लावून उत्तुंग भरारी मारण्याचे सामर्थ्य होते. असे हे थोर समाज सुधारक, साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.